घेऊया की हे जे भाषा लँग्वेज या पद्धतीने कट झालेलं आहे, पण याच्यामध्ये जे व्याकरण आहे, जे आपलं अपठित गद्य उतारे आहेत मित्रांनो, ते मात्र आपल्याला व्यवस्थितरित्या करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ ते लेसन्स आपल्याला वाचायचेच आहे की तो भाग आपल्याला डिलीट करून चालणार नाही. आपल्याकडे वेळ मिळेल, आता वेळ पुरेसा आपल्याकडे अवेलेबल आहे, तर याचा चांगला वापर करा असं मी तुम्हाला नक्की सांगेन. नेक्स्ट पुढच्या याच्यामध्ये आपण बघूया आता गणित आणि विज्ञान, मॅथ्स आणि सायन्स. आपण याच्यामध्ये हे भाग बघूया की मॅथ्स मध्ये आपण थोडंसं वेगळं बघू. आता इथे स्टेट बोर्डचं हे मॅथ्स आणि सायन्स आहे. स्टेट बोर्डच्या मॅथ आणि सायन्स मध्ये 25% रिड्यूस झालेला आहे काही भाग, आणि रिड्यूस झालेला भाग मी इथे सांगणार नाही. इथं जो तुम्हाला भाग तुमच्या अभ्यासामध्ये आहे तो मी तुम्हाला बघणार आहे, म्हणजे सांगणार आहे मॅथ्स संदर्भातला कोणतं चॅप्टर त्यांनी जसेच्या तसे ठेवलेले आहे. बघा, मॅथमॅटिक्स आणि सायन्सचा अभ्यास करताना एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, यामध्ये असा कोणताही लेसन नाही आहे जो तुमच्या कामाचा नाही. तो प्रत्येक लेसन, प्रत्येक चॅप्टर, एवढी एक्सरसाइज तुमच्या कामाची आहे, ही गोष्ट तेवढीच लक्षात ठेवा मित्रांनो. आता मॅथमॅटिक्स अल्जेब्रा मध्ये काय, तर अल्जेब्रा मध्ये अर्थमॅटिक प्रोग्रेशन, प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स नावाचे 3 लेसन जसेच्या तसे ठेवलेले आहेत. यामध्ये काहीही चेंजेस नाहीये, ते लेसन पूर्णतः आपल्याला करायचे. अदरवाइज जे लेसन्स आहेत अल्जेब्रा मध्ये, त्यामध्ये सुद्धा पार्ट महत्त्वाचे आहेत, फक्त काही एक्सरसाइज आणि काही वर्ड्स प्रॉब्लेम त्यांनी कमी केलेले आहेत. तर त्याच्यावर तुम्हाला तशी पीपीटी मिळून जाईल, मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर जॉमेट्री संदर्भात जर बघितलं तर जॉमेट्री कन्स्ट्रक्शन आणि ट्रिग्नोमेट्री याच्यामध्ये काहीही चेंजेस नाही आहे, ते तसेच्या तसेच लेसन ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये काहीही चेंजेस नाही आहे, हे लेसन तसेच्या तसे ठेवलेले आहेत. ओके, अदरवाइज जे असेल, अदरवाइज जे चेंजेस आहेत तर ते चेंजेस मग कशामध्ये केले गेलेले आहेत, तर थोडेसे काही जे वर्ड्स प्रॉब्लेम आहेत त्या वर्ड्स प्रॉब्लेम मध्ये थोडेसे चेंजेस केले गेलेले आहेत, आणि काही इंटरनल एक्सरसाइज मध्ये चेंजेस आहेत. त्यासाठीची तुम्हाला एक प्रिंट मिळेल, त्यासाठीचं गायडन्स तुम्हाला घरी केल्या जाईल, किंवा त्यासाठीची एखादी लिंक मिळेल ज्या पीपीटीची, की तुम्ही त्या व्यवस्थितरित्या नक्कीच बघू शकता. मित्रांनो, सायन्स या विषयामध्ये आपण थोडंसं बघूया. सायन्स या विषयामध्ये नेमकं काय पार्ट डिलीट केला गेलेला आहे. मी जेव्हा चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास केला, तर अभ्यास केल्यानंतर मला असं लक्षात आलं की सायन्सच्या विषयामध्ये जो भाग डिलीट केला गेलेला आहे, जो रिमूव्ह केला गेलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली गेली होती, काही लेसन मधला काही थोडा बहुत प्रमाणात भाग डिलीट आहे, परंतु मोर दॅन 90% पार्ट कोणता डिलीट केला गेलेला आहे, की जो पार्ट तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज म्हणून दिला गेलं होतं, ते एक्स्ट्रा नॉलेज म्हणून दिला गेलेला पार्ट तुमचा रिमूव्ह केला गेलेला आहे. मित्रांनो लक्षात घ्या, काय काय रिमूव्ह केलेलं आहे. जे तुम्हाला बघा एक्स्ट्रा बॉक्सेस म्हणून, एक एक्स्ट्रा नॉलेज म्हणून प्रत्येक बुक्स मध्ये तुम्हाला काही चार्ट दिले होते, छोटे छोटे ब्लॉक मध्ये चार्ट दिले होते. जसं इंट्रोडक्शन फॉर सायंटिस्ट, म्हणजे वैज्ञानिकांची माहिती दिली होती, ती माहिती रिमूव्ह केली आहे. माहिती पूर्ण रिमूव्ह केली आहे, म्हणजे जे सायंटिस्टची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली होती, जी इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट दिलं होतं, तो पूर्ण भाग सायन्स मधला डिलीट केलाय, रिमूव्ह केलेला आहे, पण तो तुमच्या कामाचा आहे, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर लेट्स ट्राय हा नावाचा भाग जो त्याच्यामधला आहे, यूज युअर ब्रेन पॉवर हा सुद्धा एक चार्ट तुम्हाला असतो. डू यू नो, कॅन यू रिकॉल, इंटरनेट माय फ्रेंड, ऑलवेज रिमेंबर, यासारखा जो भाग असतो, जो एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मधून आपल्याला दिली असते, तो रिमूव्ह केलेला आहे. पण तुमच्या माहिती करता सायन्स आणि मॅथमॅटिक्स मधला असा कोणताही भाग नाही जो आपल्या कामात येणार नाही. प्रत्येक स्टँडर्ड, प्रत्येक इयत्तेमध्ये मित्रांनो आपल्याला सायन्स आणि मॅथमॅटिक्स मधील भाग अतिशय उपयुक्त आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून तो तुम्हाला अभ्यासायचाच आहे, त्यावर तुम्हाला अभ्यास करायचाच आहे, तर तो भाग तुम्ही सोडायचा नाहीये. प्लीज मी तुम्हाला त्या संदर्भात इन्स्ट्रक्शन काय दिल्या ते पुढे वाचून दाखवणार आहे, जे तुमच्या कामाचं आहे. नेक्स्ट, आता यानंतर मॅथ्स हा सीबीएसईचं मॅथ्स मध्ये मी थोडं डिटेलली सांगेल, जास्त वेळ घेणार नाही, पण थोडं फास्ट सांगेल की सीबीएसईच्या मॅथ्स मध्ये काय काय गोष्टी रिमूव्ह केलेल्या आहेत. जसं रियल नंबर नावाचा लेसन आहे, याच्यामध्ये युक्लिड्स डिव्हिजन लेम्मा नावाचा जो भाग आहे, जो रियल नंबर मध्ये मोर दॅन पद्धतीने वापरलेला आहे, तो रियल नंबर नावाच्या लेसन मध्ये त्याचा यूज मोठ्या प्रमाणात आहे, तोच भाग डिलीट केलाय, म्हणजे रिमूव्ह केलेला आहे. ही थोडंसं आपल्यासाठी कामाचं नाही आहे. ठीक आहे, आपल्या अभ्यासामध्ये थोडे चेंजेस केलेले आहेत, काही हरकत नाही, पण ती गरज होती, किंवा तेवढे तासिका शिक्षक घेऊ शकत नव्हते, तुमच्याकडे तेवढा पुरेसा वेळ नव्हता, त्यामुळे तो भाग डिलीट केला गेलेला आहे. त्यानंतर पॉलिनॉमियल्स मध्ये एका पॉलिनॉमियलचे दुसऱ्या पॉलिनॉमियल सोबत डिवाइड करणे हटवला गेलेला आहे. एका पॉलिनॉमियल सोबत दुसऱ्या पॉलिनॉमियलचं डिवाइड करणं जो भाग होता, तो भाग हटवला गेलेला आहे. त्यानंतर पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल नावाच्या लेसन मधलं काय, तर क्रॉस द मल्टिप्लिकेशन मेथड जी होती, ही क्रॉस द मल्टिप्लिकेशन मेथड काटल्या गेलेली आहे, तो भाग डिलीट केला गेलेला आहे.
त्यानंतर क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये काही वर्ड्स प्रॉब्लेम हटवले गेलेले आहेत. काही असे वर्ड्स प्रॉब्लेम ते थोडे समजायला कठीण जातील अशा पद्धतीचे काही वर्ड्स प्रॉब्लेम हटवले गेलेले आहेत. अर्थमॅटिक प्रोग्रेशन्स मधील काही वर्ड्स प्रॉब्लेम हटवलेले आहेत. अर्थमॅटिक प्रोग्रेशन मधील सुद्धा काही वर्ड्स प्रॉब्लेम हटवले गेलेले आहेत. त्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री मधील एरिया ऑफ ट्रायंगल नावाचा पार्ट हटवला गेलेला आहे. त्याच्यानंतर ट्रायंगल्स मधील काय भाग हटवला गेलेला आहे? टू सिमिलर ट्रायंगल प्रूव्ह करायचे नाहीये. टू सिमिलर ट्रायंगल प्रूव्ह करायचे नाहीये, पण प्रॉब्लेम विचारला जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे ट्रायंगल्स मध्ये टू सिमिलर ट्रायंगल प्रूव्ह करायचे नाहीये, पण प्रॉब्लेम विचारला जाणार आहे. सर्कल मध्ये काहीही चेंजेस नाही आहे. सर्कल पूर्णच्या पूर्ण आपल्याला अभ्यासायचा आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रिग्नोमेट्री हा जो पार्ट आहे, सॉरी माफ करा, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल नावाचा जो लेसन आहे, याच्यामध्ये ह्या लेसन मध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल हा पार्ट डिलीट केलेला आहे, रिमूव्ह केलेला आहे. त्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ ट्रिग्नोमेट्री यामध्ये साइन कॉस यासारखे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीज हा जो एक लेसन आहे, ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीज मध्ये ट्रिग्नोमेट्री रेशो ऑफ कॉम्प्लिमेंटरी एंगल्स हा पार्ट डिलीट केलेला आहे, हा पार्ट रिमूव्ह केलेला आहे. त्यानंतर हाईट्स अँड डिस्टन्स मध्ये कोणतेही चेंजेस नाही आहे. हा लेसन आपल्याला पूर्णच्या पूर्ण अभ्यासायचा आहे. त्यानंतर एरिया रिलेटेड टू सर्कल, प्रॉब्लेम ऑन सेंट्रल अँगल ऑफ 120 सेल्सियस हा पार्ट डिलीट केलेला आहे. कोणता? प्रॉब्लेम ऑन सेंट्रल अँगल ऑफ 120 सेल्सियस हा भाग एरिया रिलेटेड टू ट्रायंगल मध्ये डिलीट केला आहे. त्यानंतर सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम मध्ये फ्रस्टम ऑफ कोन हा पार्ट डिलीट केलेला आहे. त्यानंतर स्टॅटिस्टिक्स मध्ये स्टेप डिव्हिजन मेथड फॉर फाइंडिंग द मीन हा भाग डिलीट केला गेलेला आहे. त्यानंतर दुसरा भाग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ग्राफ हा सुद्धा पार्ट त्यामध्ये डिलीट केला गेलेला आहे, रिड्यूस केला गेलेला आहे मित्रांनो. आणि प्रोबॅबिलिटी मध्ये काहीही चेंज नाही आहे. अशा पद्धतीनं एकूण सीबीएसई मध्ये 3 लेसन असे आहेत की ज्याच्यामध्ये काहीही चेंज नाही. त्यामधलं पहिलं आहे सर्कल, त्याच्यानंतर हाईट्स अँड डिस्टन्स आणि त्यानंतर प्रोबॅबिलिटी. या 3 लेसन मध्ये कोणत्याही पद्धतीचे चेंजेस केल्या गेलेले नाहीये. आणि मॅथमॅटिक्सच्या अभ्यासासंदर्भात एक गोष्ट मी तुम्हाला नक्कीच सांगितलेली आहे की मॅथ्स हा अभ्यास सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप हा अभ्यास असतो. तुम्ही या वर्षी 10th मध्ये जर तो काही भाग जर जो रिमूव्ह केलेला आहे तुम्हाला त्याच्याकडे तुम्ही जर दुर्लक्ष केलं, तो जर तुम्ही स्वयंअध्ययन म्हणून सेल्फ स्टडी म्हणून घरी जर अभ्यासला नाही, तर मित्रांनो तुम्हाला 11th 12th मध्ये प्रॉब्लेम उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. हे गोष्ट अधोरेखित करून ठेवा की आपल्याला अडचण आली म्हणून समजा. ती अडचण येऊ नये त्याच्याकरता ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की तो आपल्याला अभ्यासायचा आहे, त्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. ओके, नेक्स्ट आता आपण सीबीएसई मधील सायन्स हा भाग लक्षात घेऊया. सीबीएसई सायन्स मध्ये काय झालेलं आहे, 3 पार्ट आपण याच्यामध्ये केले. एक म्हणजे केमिस्ट्री, दुसरं म्हणजे बायोलॉजी आणि तिसरं म्हणजे फिजिक्स. ह्या 3 भागांमध्ये काय झालेलं आहे, कोणत्या कोणत्या लेसन मध्ये चेंजेस नाही झालेले आहेत काहीच ते बघू. लेसन नंबर 1, 2 and 10 केमिस्ट्री मध्ये, यामध्ये या केमिस्ट्री मध्ये 1, 2 and 10 या लेसन मध्ये काहीही चेंजेस नाही आणि हे 3 लेसन केमिस्ट्रीचे आहे. तर त्यानंतर मेटल्स अँड नॉन मेटल्स मध्ये काही जनरल टॉपिक डिलीट केले गेलेले आहेत. त्यानंतर कार्बन अँड इट्स कंपाउंड्स याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक डिलीट केला गेलेला आहे. आता यामधला इम्पॉर्टंट टॉपिक डिलीट करायला नको होता कार्बन अँड इट्स कंपाउंड, कारण की हा अतिशय महत्त्वाचा लेसन आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या, पण काही हरकत नाही, आपल्याला तो वाचायचाच आहे. सायन्स आणि मॅथ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याचा अभ्यास पूर्ण करायचा आपल्याला, कारण की ते रिलेटेड लेसन्स आहेत. प्रत्येक इयत्तेमध्ये आपण ते रिलेटेड ते शिकत असतो. लक्षात घ्या, 9th मध्ये जर लॉज ऑफ मोशन आपण शिकलो, तर 10th मध्ये ग्रॅव्हिटेशन्स आपल्याला लेसन आहे, म्हणजे रिलेटेड आहे प्रत्येक स्टँडर्ड मध्ये. सर्कल आपण 5th स्टँडर्ड पासून शिकतोय तर 10th स्टँडर्ड पर्यंत. स्टॅटिस्टिक्स आपण 5th स्टँडर्ड पासून 7th स्टँडर्ड पासून शिकतोय तर 12th पर्यंत आपल्याला स्टॅटिस्टिक्स आहे. प्रोबॅबिलिटी सुद्धा आपल्याला आहे, अर्थमॅटिक प्रोग्रेशन सुद्धा आपल्याला आहे, तर हे ट्रायंगल सुद्धा आपल्याला आहे. हे सर्व लेसन रिलेटेड आहेत मित्रांनो. त्यासाठी त्याचा अभ्यास, पायथागोरस थेरम्स आपल्याला आहेतच, तर त्यासाठीचा अभ्यास आपल्याला काहीही भाग त्याचा सोडायचा नाही आहे, एवढी गोष्ट मात्र नक्की आहे. बायोलॉजी मधील चॅप्टर नंबर 4, 11 and 15 याच्यामध्ये काहीही चेंजेस नाही आहे. त्यानंतर याच्यामध्ये काही चेंजेस नाही हे लक्षात घ्या. आणि चेंजेस कशात केलेले आहेत, कोणते लेसन डिलीट केलेले आहेत, तर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन्स हा डिलीट केलेला आहे. सोर्स ऑफ एनर्जी हा डिलीट केलेला आहे. हेरिडिटी आणि इव्हॅल्युएशन यामध्ये इव्हॅल्युएशन डिलीट केलेलं आहे. मग काय उरलं त्याच्यामध्ये, हेरिडिटी आणि इव्हॅल्युएशन मध्ये इव्हॅल्युएशन डिलीट केल्यानंतर फक्त हेरिडिटी उरलेला आहे, तेवढाच काही तो पार्ट आहे, तो तेवढा आहे. मॅनेजमेंट अँड नॅचरल रिसोर्सेस
हा इंटरनल साठी आहे, म्हणजे इंटरनल तुम्हाला प्रॅक्टिकल साठी तो पार्ट दिला गेलेला आहे, मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस. ओके, या पद्धतीनं. आता फिजिक्स मध्ये लेसन नंबर 13, फिजिक्स मध्ये लेसन नंबर 13 मध्ये काहीही चेंजेस नाहीये. ओके, त्यानंतर कशामध्ये चेंजेस झाले, कोणते लेसन रिमूव्ह केले, त्यामध्ये आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, याच्यामध्ये मोर पॉइंट चेंजेस आहे. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट याच्यामध्ये. दुसरं द ह्युमन आईज अँड द कलरफुल वर्ल्ड, याचा हा लेसन पूर्णतः डिलीट केला गेला आहे. ह्युमन आई अँड द कलरफुल वर्ल्ड हा लेसन पूर्णतः डिलीट केला गेलेला आहे. आणि मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मधील काही महत्त्वपूर्ण पॉइंट डिलीट केला गेलेले आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीनं सीबीएसई सायन्स मधले काही भाग डिलीट केला गेलेला आहे. पण सायन्स आणि मॅथमेटिक्स साठी स्पेशली रेकमेंड फॉर मी तुम्हाला रेकमेंड करतो की तुम्हाला कोणताही भाग सोडायचा नाही आहे, तो वाचायचा आहे, स्वयंअध्ययन म्हणून सेल्फ स्टडी करायची आहे, कारण की तुम्हाला भविष्याकरता ते अतिशय महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, आता आपण स्टेट बोर्ड हिस्ट्री अँड जिओग्राफी मधील कोणता भाग आपल्याला इथे डिलीट केला गेलेला आहे आणि जो भाग तुम्हाला उर्वरित भाग तुम्हाला अभ्यासाला आहे. मग आता आपण बघूया स्टेट बोर्ड मध्ये 25% जो भाग डिलीट केला आहे त्याच्यामध्ये हिस्ट्री मध्ये हिस्ट्री ऑफ इंडियन आर्ट, ओके, भारतीय कलांचा इतिहास, हिस्ट्री ऑफ इंडियन आर्ट, भारतीय कलांचा इतिहास हा लेसन डिलीट केला गेलेला आहे, पूर्ण लेसन डिलीट केला गेला आहे. त्यानंतर एंटरटेनमेंट अँड हिस्ट्री हा लेसन पूर्णतः डिलीट केला गेलेला आहे, म्हणजे मनोरंजनाची माध्यमं आणि इतिहास, एंटरटेनमेंट अँड हिस्ट्री हा पार्ट डिलीट केला गेलेला आहे. पॉलिटिकल सायन्स मधील चेंजेस फेस बाय द इंडियन डेमोक्रेसी, चॅलेंज फेस बाय इंडियन डेमोक्रेसी हा भाग डिलीट केला गेलेला आहे. पॉलिटिकल सायन्स मधला काय चॅलेंज फेस बाय इंडियन डेमोक्रेसी म्हणजे भारतीय लोकशाही पुढील आव्हानं हा जो धडा आहे, हा लेसन आहे, हा डिलीट केला गेलेला आहे. अशा पद्धतीने हिस्ट्री मधील 2 आणि पॉलिटिकल सायन्स मधील 1 लेसन हा डिलीट केला गेलेला आहे. जिओग्राफी मध्ये स्टेट बोर्ड मध्ये काय काय गोष्टी डिलीट केल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कोणतेही लेसन डिलीट केला गेलेला नाही आहे जिओग्राफी मध्ये, तर काही भाग डिलीट केला गेलेला आहे. आणि तोच भाग डिलीट केला गेला आहे जो इम्पॉर्टंट माहिती, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती, एक्स्ट्रा नॉलेज म्हणून आपल्याला दिलेलं होतं, जे आपल्या भविष्याच्या खूप कामाचा आहे, तो भाग डिलीट केला गेला आहे, रिमूव्ह केला गेलेला आहे, रिड्यूस केला गेलेला आहे. तर यामध्ये काय रिड्यूस केला बघा, मॅप रिलेटेड ऑब्झर्व, म्हणजे मॅप रिलेटेड जे क्वेश्चन होते आणि तो क्वेश्चन कोणत्या पद्धतीचा होता बघा, ऑब्झर्व द फिगर अँड कंप्लीट द टेबल, म्हणजे आपल्याला एक मॅप असतो जो आपल्याला तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेले मॅप्स आहेत आणि त्या मॅप वरून काही आपल्याला टेबल कंप्लीट करायचे, तो पार्ट डिलीट केला गेलेला आहे. त्यानंतर गिव्ह इट अ ट्राय, म्हणजे तुम्ही करून बघा, डू यू नो तुम्हाला माहित आहे का, कॅन यू टेल सांगा पाहू, ट्राय धिस करून बघा, यूज युअर ब्रेन पॉवर तुमच्या बुद्धीचा वापर करा, तुमच्या माइंडचा वापर करा, थिंक अबाउट इट विचार करून बघा, लेट्स रिकॉल आठवून बघा. हा जो अतिशय महत्त्वपूर्ण भाग होता ज्याच्यामुळे आपण आकलन चांगलं करू शकत असू तर आणि आठवू असू किंवा आपल्याला प्रश्न निर्माण होतील अशा पद्धतीचा भाग रिमूव्ह केला गेलेला आहे. पण हा सुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे, जो आपल्या भविष्याकरता अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, पण हा डिलीट झालेला भाग तुम्ही एक सेल्फ स्टडी म्हणून घरी त्याचा अभ्यास करू शकता, ते चांगल्या पद्धतीने वाचू शकता, ते आपल्याकरता अतिशय महत्त्वाचं आहे. तर चला, तो हा भाग इथे डिलीट झालेला आहे हिस्ट्री मधील जो आपण इथे बघितला. नेक्स्ट, आता सीबीएसई एसएसटी आपण त्याला म्हणतो, सीबीएसई मध्ये एसएसटी मध्ये 30% रिड्यूस झालेला आहे, परंतु हिस्ट्री संदर्भात जर विचार केला तर जवळपास 50% भाग रिड्यूस झाला आहे. मी असं म्हणेन हिस्ट्री संदर्भात बघा, उदाहरणार्थ हिस्ट्री मध्ये द मेकिंग ऑफ अ ग्लोबल वर्ल्ड हा ओनली पॅराडिक टेस्ट साठी, म्हणजे इंटरनल साठी आहे, पॅराडिक टेस्ट साठी हा भाग आहे, द मेकिंग ऑफ अ ग्लोबल वर्ल्ड. त्यानंतर द एज ऑफ इंडस्ट्रियलायझेशन हा जो लेसन आहे ओनली फॉर पॅराडिक टेस्ट साठी दिलेला आहे. प्रिंट कल्चर अँड द मॉडर्न वर्ल्ड हा डिलीट केला गेलेला आहे. म्हणजे एकूण तुम्हाला 5 लेसन्स आहेत. तुमच्या बुक्स मध्ये जर 7 लेसन असेल तर ते आउटडेटेड बुक आहे, थोडी जुनी बुक आहे. पण 5 लेसन मधील 3 लेसन हिस्ट्री मधील डिलीट केले आहे, म्हणजे ओनली फॉर 2 लेसन तुम्हाला फक्त अभ्यासाला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर सिविक्स मधील काय काय गोष्टी डिलीट केल्या गेल्या बघा, डेमोक्रेसी अँड डायव्हर्सिटी हा नावाचा लेसन डिलीट केला गेलेला आहे. जेंडर, रिलीजन अँड कास्ट हा डिलीट केला गेलेला आहे. त्यानंतर पॉप्युलर स्ट्रगल अँड मुवमेंट हा लेसन डिलीट केला गेलेला आहे. त्यानंतर चॅलेंजेस टू डेमोक्रेसी हा नावाचा लेसन डिलीट केला गेलेला आहे. म्हणजे एकूण असे 1 2 3 4 लेसन सिविक्स मध्ये सुद्धा डिलीट केल्या गेलेले आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर जिओग्राफी मधील कोणते लेसन आपल्याला डिलीट केले गेलेले आहे, पहिला फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ रिसोर्सेस हा नावाचा लेसन आपल्याला डिलीट केला गेलेला आहे. त्यानंतर वॉटर रिसोर्सेस याच्यामध्ये फक्त ओनली मॅप साठी हा लेसन येणार आहे, बाकीचा लेसन डिलीट केला गेलेला आहे.
त्यानंतर मिनरल्स अँड एनर्जी रिसोर्सेस हा ओनली फॉर मॅप साठी लेसन येणार आहे. बाकीचा लेसन पूर्णतः डिलीट केला गेला आहे. म्हणजे मॅप साठी त्याचा मॅप साठी म्हणजे नकाशासाठी आपल्याला त्याचा स्टडी थोडा करायचा आहे. तर हे भाग डिलीट झालेले आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स मध्ये एकूण 5 लेसन आहेत, त्यापैकी एक लेसन डिलीट केले गेलेला आहे, 4 लेसन ठेवलेले आहेत. 4 लेसन ठेवलेले आहेत अभ्यासामध्ये, एक लेसन डिलीट आहे आणि तो आहे कंझ्युमर राईट्स. प्रोजेक्ट वर्क साठी दिलेला आहे. तो डिलीट नाही म्हणता येणार. कंझ्युमर राईट्स हा प्रोजेक्ट वर्क साठी तुम्हाला, इंटरनल वर्क साठी जो तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे तो भाग डिलीट केला गेल्यासारखा भाग आहे. तर याच्यामध्ये आपण आता एक गोष्ट लक्षात घेऊ, हिस्ट्री, सिविक, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स यामध्ये तुम्हाला काही भाग त्या पद्धतीने स्पष्ट दिसत नसेल, त्याची पीपीटी आपण नक्की देऊ. फक्त लक्षपूर्वक केअरफुली ऐका आणि मला नेमकं काय सांगायचं आहे ती गोष्ट लक्षात घ्या. मित्रांनो, मला हे सांगायचं आहे की कोविडमुळे ही जी परिस्थिती निर्माण झाली ना, तुम्हाला आवडत असेल ना आम्हाला आवडत आहे, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की काही जे असतात ते अडचणीमध्ये संधी शोधतात आणि काही विद्यार्थी प्रत्येक संधीत अडचण शोधतात. तर आपल्याला मित्रांनो प्रत्येक संधीमध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये संधी शोधायची आणि ती आपण नक्की शोधू शकतो. ते तुम्ही नक्कीच करू शकता, तेवढी पॉवर तुमच्याकडे आहे. बघा, आपण काहीही बदलू शकतो. लक्षात ठेवा, एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो, ही जी सिस्टीम आहे, हे जे झालेले बदल आहेत, हे फक्त 2020 आणि 21 या सेशन करता लागू होणार आहे. दुसरी गोष्ट, एवढे मोठे 30%, 25% बदल झालेला आहे, त्यामुळे आनंदी होण्याची गरज नाही, आनंद होतोच. परंतु त्या आनंदामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की उर्वरित जो पार्ट जो डिलीट झाला, जो रिमूव्ह झाला, तो आपल्या भविष्याकरता खूप महत्त्वाचा आहे. त्याची सेल्फ स्टडी आपल्याला घरी करायची आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अधिक लक्षात ठेवा, हा काही जो भाग डिलीट झालेला आहे, या संदर्भात ज्या तज्ञांनी, ज्या मंडळाने, ज्या रिकग्नाइज जी बॉडी आहे, ज्या बॉडीने हा भाग डिलीट केला, तर त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण बघूया. नेक्स्ट मध्ये आपण त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते काय म्हणतात, त्यांनी लिहिलेलं मी जसंच्या तसं इथं तुमच्याकरता आणलेलं आहे. जे काय म्हणतात, कोरोना व्याधीने आपत्तीग्रस्त 2020-21 या वर्षासाठी काय बदल झाला त्या संदर्भात त्यांचं काय मत आहे ते काय म्हणतात बघा. या शैक्षणिक वर्षात अनेक शाळा पूर्ण दिवस चालू शकणार नाहीत. शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेशा तासिका मिळणार नाहीत. म्हणून पाठ्यपुस्तकातील काही मजकूर अध्यापनातून वगळण्याचे ठरले आहे. हा मजकूर पाठ्यपुस्तकात अंतर्भूत आहे, म्हणजे तो त्या विषयाच्या अभ्यासासाठी उपयोगी आहेच, पण शिकण्यासाठी पुरेसा वेळ नाही, म्हणून तो विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी म्हणजे फॉर सेल्फ स्टडी सोडला आहे. म्हणजे तुमच्याकरता डिलीट झालेला, रिड्यूस झालेला पोर्शन सेल्फ स्टडी करता सोडलेला आहे, म्हणजे तो महत्त्वपूर्ण आहेच असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते काय म्हणतात बघा, 2020-21 या वर्षाच्या परीक्षांसाठी त्यावर प्रश्न येणार नाही, पण पुढील वर्षाच्या अभ्यासासाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी स्वयंअध्ययनात जोडलेला मजकूर उपयोगी असू शकेल. विद्यार्थ्यांनी त्याचा सवडीने अभ्यास करावा ही सूचना आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडी म्हणून पुढील येणाऱ्या कॉम्पिटिटिव्ह साठी जे JEE, IIT, नीट किंवा UPSC, MPSC करता तो पोर्शन अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे तो सोडून चालणार नाही. हे स्वतः मंडळाने सांगितलेलं मी तुमच्या समोर जसंच्या तसं ठेवलंय. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, चॅलेंजेस तर असतात, प्रॉब्लेम तर असतात, अडचणी असतात, असं कोणीच नाही ज्याच्यासमोर प्रॉब्लेम नाही, ज्याच्यासमोर अडचण नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की इम्तिहान जितना टफ होगा रिजल्ट भी उतना जबरदस्त होगा दोस्तों. इम्तिहान जितना टफ होगा रिजल्ट भी उतना जबरदस्त होगा. अरुणिमा सिन्हाचं तुम्ही नाव ऐकलं असेल कदाचित. कोण आहे ही लेडी? अरुणिमा सिन्हा ही लेडी म्हणजे कोण आहे? ही जगातली पहिली अपंग माउंट एव्हरेस्ट चढणारी, जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट चढणारी लेडी आहे मित्रांनो. आणि काय त्याच्या आधी काय होती ती? एक लेडी आहे आणि तीही अपंग आहे. एक लेडी आहे, ती हँडिकॅप्ड आहे आणि तिने जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलेला आहे. माउंट एव्हरेस्ट शिखर चढणारी एकमेव लेडीज आहे ती म्हणजे कोण? तर ती म्हणजे अरुणिमा सिन्हा. आणि त्याच्या आधी ती कोण होती? स्पोर्ट्समॅन होती. त्याच्या अंतर्गत तिचा एका ठिकाणी जॉब व्हॅकंटीला मिळाला, जॉब ऑपॉर्च्युनिटी आली आणि त्या जॉबवर जॉईंट होण्याकरता ती निघाली आणि अनावधानाने काही लोकांनी, काही मातीभिरू तरुणांनी तिला रेल्वेमधून खाली फेकलं. रात्रभर एका पटरीवर पडून होती. 45 ट्रेन पायावरनं गेला, 45 ट्रेन, रात्रभर 45 ट्रेन पायावरनं गेला मित्रांनो. आणि तिच्या समोर चॅलेंजेस निर्माण झाली. आता काय? पण एक माइंड मध्ये डिसाइड केलं, एक माइंड मध्ये ठरवलं की काय करायचं आहे, काय डिसाइड करायचं, आणि तिने ठरवून टाकलं की मला माउंट एव्हरेस्ट जगातलं सर्वात उंच शिखर चढायचं आहे. आणि तिने ते केलं मित्रांनो. जगातील पहिली महिला अपंग
गिर्यारोहण बंदिती, कोणचं माउंट एव्हरेस्ट सर करणारी. नथिंग इज इम्पॉसिबल. या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही आहे जे होऊ शकत नाही. मग एक गोष्ट माइंड मध्ये सेट करा, आपल्याकडे आज वेळ आहे, आपल्याकडे आज एक्झर्शन टाइम आपला वाचलेला आहे, त्यासाठी आपण सेल्फ स्टडी करूया, अभ्यासाची जोडून राहूया. ते नक्कीच तुम्हाला तुमच्या सक्सेस साठी घेऊन जाण्यास उपयुक्त ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, स्वामी विवेकानंद काय म्हणतात बघा. स्वामी विवेकानंद म्हणतात, उठो जागो और तब तक मत रुको जब तक लक्ष्य का प्राप्ति ना हो जाए. उठो जागो और तब तक मत रुको जब तक लक्ष्य की प्राप्ति ना हो जाए. आणि ते तुम्ही नक्कीच करू शकता. त्यासाठी आता याच्यापेक्षा अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक वर आपण डिस्कस करूया. नेक्स्ट पॉइंट. आता सर्वात महत्त्वाचा टॉपिक, प्रत्येक विषयाच्या अभ्यासाची सुलभ पद्धती आणि तंत्र. मित्रांनो लक्षात घ्या, आता सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे प्रत्येक इयत्तेच्या प्रत्येक स्टँडर्ड नुसार आपल्याला त्या त्या विषयाचा अभ्यास नेमका कसा करावा याची इन्फॉर्मेशन, याची माहिती मी तुम्हाला देणार आहे, जे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मग आता महत्त्वपूर्ण काय, आणि हा भाग तुम्ही अतिशय काळजीपूर्वक ऐकायचा आहे, ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची. त्याच पद्धतीनं आपण या विषयाचे एकूण 4 भागामध्ये डिवायडेशन करूया. एक करूया पहिला भाग लँग्वेज म्हणजे भाषा, दुसरा पार्ट आपण करूया मॅथमॅटिक्स, याच्यामध्ये अल्जेब्रा अँड जॉमेट्री, तिसरा भाग आपण सायन्सचा करूया मित्रांनो, ज्याच्यामध्ये सायन्स 1 सायन्स 2 किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायो याचा भाग येईल. आणि चौथा पार्ट आपण सोशल सायन्स किंवा एसएसटी चा करूया, ज्यामध्ये जिओग्राफी, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स, त्याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स, ओके, हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स असा भाग तो रिलेटेड असेल. मग आता प्रत्येक विषयाची अभ्यास करण्याची पद्धती ही वेगवेगळी आहे. आपण ज्या पद्धतीने मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्ही हिस्ट्री अँड जिओग्राफीचा आपण अभ्यास करू शकतो, त्या पद्धतीनं आपण लँग्वेजचा अभ्यास करू शकत नाही. त्यासाठी सुरुवात करूया आपण लँग्वेज या सब्जेक्ट पासून. लँग्वेज या सब्जेक्टचा अभ्यास करण्याचे काही टूल्स, काही टेक्निक्स, काही ध्येय, काही उद्दिष्ट ठरवल्या गेलेली आहेत. मग कोणते ध्येय, कोणती उद्दिष्ट, तर तुमच्या माहिती करता 3 नियम, 3 अशा गोष्टी तज्ञांनी, शिक्षण तज्ञांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत, ज्या लँग्वेजच्या अभ्यासामध्ये अतिशय उपयुक्त आहेत. त्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे रीडिंग, म्हणजे आपल्याला वाचता आलं पाहिजे. दुसरं त्यांनी सांगितलं अंडरस्टँडिंग, म्हणजे समजलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे किंवा समजलं पाहिजे, तो टॉपिक आपल्याला समजला पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला आहे तो म्हणजे रायटिंग, म्हणजे लिहिता आलं पाहिजे. 3 गोष्टी, एक म्हणजे रीडिंग, तुम्हाला वाचता आलं पाहिजे, अंडरस्टँडिंग, तुम्हाला समजलं पाहिजे, आणि तिसरं त्यांनी सांगितलं ते म्हणजे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ह्या 3 गोष्टी लँग्वेजच्या अभ्यासामध्ये खूप खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, आता लँग्वेजच्या अभ्यासाचं नेमकं पॅटर्न काय असतं बघा. लेसन्स असतात ज्याला आपण गद्य म्हणतो, पोएम्स असतात ज्याला आपण पद्य म्हणतो, स्थूल वाचन असतं ज्याला रॅपिड रीडिंग आपण म्हणतो, आणि त्याच्यासोबत रायटिंग स्किल आणि ग्रामर हा भाग गद्याच्या अभ्यासामध्ये असतो. म्हणजेच काय तर आपल्या लँग्वेजेस मध्ये असतो. मग आता या लँग्वेजेस मध्ये हा जो भाग असतो त्याचा अभ्यास करताना जो लेसन्स असतात, म्हणजे ज्याला आपण गद्य म्हणतो, हा गद्याचा जो भाग असतो हा किती असतो. गद्याचा भागाचा जर विचार केला तर हा गद्याच्या भागामध्ये जवळपास एकूण सिलेबस मध्ये, एकूण लँग्वेजेस मध्ये गद्याचा भाग हा 60% असतो. मग याच्या अनुषंगाने जेव्हा आपण अभ्यास करतो तर लँग्वेजच्या अभ्यासामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित तुम्ही करू शकता, जे अतिशय महत्त्वाचे असतात, आणि त्या पद्धतीनं त्या पॉइंट नुसारच प्रत्येक लेसन वाईज तुम्ही तुमच्या नोट्स बनवू शकता. त्यामध्ये पहिला पार्ट असतो, पहिला महत्त्वाचा पॉइंट असतो तो म्हणजे काय तर त्या लेसनचं नाव, लेसनचं नाव म्हणजे पाठाचं नाव. दुसरं असतं रायटरचं नाव, रायटर नेम म्हणजे त्याला म्हणतात, दुसरं म्हणजे त्या लेखकाचं नाव. तिसरं म्हणजे सेंटर आयडिया इन दिस लेसन, त्या लेसनचा मध्यवर्ती कल्पना, त्या लेसनची विषय काय आहे, त्या लेसनचा, त्या धड्याचा, त्या पाठाचा विषय, सब्जेक्ट काय हे लिहिणं गरजेचं आहे. सेंटर आयडिया इन दिस लेसन. त्यानंतर कॅरेक्टर इन दिस लेसन, त्या लेसन मधील पात्र, कोणती कोणती कॅरेक्टर त्या लेसन मध्ये आली आहेत ती आपल्याकडे लिहिलं असलं पाहिजे लेसन वाईज. ह्याचे क्रायटेरिया मी सांगतोय पूर्ण लेसन वाईज. लेसन नेम, रायटर नेम, सेंटर आयडिया इन दिस लेसन, कॅरेक्टर इन दिस लेसन हा महत्त्वाचा भाग. त्याच्यानंतर काय असलं पाहिजे, त्याच्यानंतर त्यामधली सिमिलर आणि अपोजिट वर्ड्स म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी काही शब्द, वर्ड्स आपल्याला काढायचे. त्याच्यानंतर काय असलं पाहिजे, त्याच्यानंतर काही हार्ड वर्ड्स, थोडे आपल्याला कठीण जातात असे काही हार्ड वर्ड्स असतात, कठीण वर्ड्स असतात, ते सुद्धा आपल्याला वेगळे करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला काय तर इम्पॉर्टंट पॉइंट्स, त्या काही महत्त्वाचे मुद्दे असतात, जसं काही कॅरेक्टर्स असतं, कॅरेक्टरची कॅरेक्टरिस्टिक्स असते, ते त्या म्हणजे चित्रलेखन करायचं असतं, म्हणजे त्या व्यक्तिचित्र रेखाटायचं असतं वगैरे, त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे असतात ते वेगळे काढायचे. आणि त्याच्यानंतर त्याला रिलेटेड काही अवांतर बुक्स जर आपल्याला सांगितली असेल तर जेवढं काही शक्य होईल तेवढं तुम्ही वाचायला हवं असं माझं मत आहे लँग्वेज करता.
ओके, कारण की ती आपल्याला रायटिंग स्किल मध्ये आपल्या जसं आपण म्हणतो लेटर रायटिंग मध्ये किंवा एसे रायटिंग मध्ये, निबंध लेखनामध्ये, त्याच्यानंतर अदरवाईज संवाद लेखनामध्ये आपल्याला ती गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. म्हणून हा भाग अतिशय महत्त्वाचा, ही गोष्ट लक्षात ठेवा लँग्वेज करता. ओके, त्यानंतर आपण दुसऱ्या भागावर जाऊया, मॅथमॅटिक्स. मित्रांनो, मॅथमॅटिक्सच्या अभ्यासामध्ये मी मॅथमॅटिक्स या विषयाला एकूण विषयाचा सर्वात सोपी सब्जेक्ट, सर्वात इझी सब्जेक्ट मी मॅथला म्हणतो. एकूण सब्जेक्ट मध्ये सर्वात इझी सब्जेक्ट मी मॅथला म्हणतो. का म्हणतो माहिती आहे का? मॅथ्स हा एकमेव असा सब्जेक्ट आहे मित्रांनो, जो आपल्याला भविष्यात एकदा शिकल्यानंतर पुन्हा कधीही शिकण्याची गरज नाही. एकचदा शिकावा लागतो, एकचदा. आता तुम्हाला उदाहरण देतो बघा, जसं पोहणं आहे किंवा सायकल चालवणं. पोहणं आणि सायकल चालवणं हे आपल्याला एकचदा शिकावं लागतं. आयुष्यात कधी असं आपल्याला भासत नाही की अरे बाबा मी सायकल चालवणं विसरलो, मी पोहणं विसरलो, असं आपल्याला कधीही लक्षात येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याचबरोबर कसं आहे की मॅथमॅटिक्स मध्ये जर टेबल्स आहेत, ओके, टेबल्स असेल किंवा त्याच्यासोबत काही थेरम्स असेल, त्याच्यामध्ये बेसिक फॉर्म्युले असेल, तुम्ही जर एकदा केले टेबल, जर का तुम्ही 4th स्टँडर्ड मध्ये, 5th स्टँडर्ड मध्ये असताना, 6th स्टँडर्ड मध्ये असताना जर तुम्ही टेबल लर्न आउट केले, टेबल समजून घेतले, तर अख्ख्या भविष्यामध्ये, अख्ख्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही टेबल पुन्हा करण्याची गरज भासत नाही. थेरम्स असेल, काही फॉर्म्युले असेल, काही बेसिक फंडामेंटल असेल, ते एकदा केल्यानंतर भविष्यात पुन्हा करण्याची गरज नाही. हे मॅथचा रूल आहे. एकदा केल्यानंतर पुन्हा, पण त्यावेळेस ते करत नाही, म्हणून आपल्या भविष्यामध्ये ते प्रॉब्लेम जातात. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, काय गरजेचं आहे मॅथमॅटिक्सच्या अभ्यासाकरता, तर मी तुम्हाला 2 ते 3 नियम सांगेन जे अतिशय महत्त्वाचे आहेत. पहिला नियम मी तुम्हाला सांगेन, तो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. कॉन्सन्ट्रेशन हा मॅथ या अभ्यासाकरता अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता, हे सर्वात महत्त्वाचं. दुसरा आहे प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. प्रॅक्टिस हा दुसरा अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे मित्रांनो मॅथमॅटिक्सच्या अभ्यासामध्ये. आणि तिसरा आहे बेसिक फॉर्म्युलाज, बेसिक रूल्स, बेसिक रेग्युलेशन्स. जे बेसिक फॉर्म्युलेज आहेत, बेसिक रूल्स आहेत, ते मॅथमॅटिक्सच्या अभ्यासामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. जसं उदाहरण मी तुम्हाला देतो, प्लस मायनस मायनस, म्हणजे जेव्हा आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करतो तेव्हा प्लस मायनस मायनस आणि साइन इन बिगर नंबर हा रूल काम करतो. पण जेव्हा आपण जर तोच विचार केला, तोच जर आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हायडेशन मध्ये जर हा रूल ठेवतो, तर रूल काय असतो? प्लस मायनस मायनस, बिगर नंबरची साइन नसते, फक्त प्लस मायनस मायनस, मायनस मायनस प्लस. म्हणजे हा एक फक्त रूल काम करतो, साइन इन बिगर नंबर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हायडेशन मध्ये नसतं. असे जे छोटे छोटे जे रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, फंडामेंटल आहे, ते एकदा समजून घ्यावं लागतं. आणि एकदा तुम्ही समजून घेतलं, त्या सायकल आणि पोहण्यासारखं ते भविष्यात कधीही शिकण्याची गरज नाही. दुसरं, मी तुम्हाला काही अशा 2 महत्त्वाच्या ट्रिक देईन ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत मॅथमॅटिक्सच्या अभ्यासामध्ये. एक, आज शिकवलेलं 12 तासाच्या आत त्याची प्रॅक्टिस झालीच पाहिजे, हा पहिला नियम. दुसरा नियम, 12 तासाच्या दुसरा नियम, पुन्हा 8 दिवसाच्या नंतर त्या शिकवलेल्या भागाची, जो भाग तुम्ही प्रॅक्टिस केला त्या एक्सरसाइजची पुन्हा रिव्हिजन झाली पाहिजे, हा दुसरा महत्त्वाचा भाग, दुसरा महत्त्वाचा नियम. ओके, लक्षात आलं? पहिला म्हणजे 12 तासाच्या आत त्याची प्रॅक्टिस झालीच पाहिजे शिकवलेल्या एक्सरसाइजची. आणि दुसरा महत्त्वाचा भाग की त्याच्यानंतर एकदा 8 दिवसाच्या आत पुन्हा त्याची रिव्हिजन झाली पाहिजे, हा दुसरा महत्त्वाचा नियम. ही गोष्ट लक्षात ठेवा. असं म्हणतात की गणिताच्या अरण्यातून जाताना सूत्राची बंदूक हाती असावी. म्हणजे काय, तर आपल्याकडे फॉर्म्युलेज हे अतिशय महत्त्वाचे आहेत किंवा बेसिक त्याचे फंडामेंटल बेसिक नियम हे मॅथमॅटिक्स करता खूप उपयुक्त असतात. म्हणून ते नियम आपल्याला लक्षात घ्यायचे, समजून घ्यायचे, जे आपल्या भविष्याच्या कामात पडतील.